सिटी सर्वे ऑफिस अर्थातच नगर भूमापन कार्यालयातील गैरकारभाराची अनेक प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली आहे। यामुळे या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांच्या चौकशा देखील झालेल्या आहेत। तरी देखील सिटी सर्वे ऑफिस म्हणजेच नगर भूमापन कार्यालय काळ्या कमाईचा जणू काही अड्डाच बनला आहे, असा अनुभव त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक मालमत्ता धारकांना येतो आहे। धुळे नगर भूमापन कार्यालयात अर्थपूर्ण व्यवहार झाला तर तुमचे काम ताबडतोब होईल, अन्यथा शासकीय काम 12 महिने थांब नव्हे 12 वर्ष थांब, अशी स्थिती या कार्यालयाची आहे। 12 वर्ष थांबले तरी तुमचे काम होईलच याची काही शाश्वती नाही। प्रत्येक कायदेशीर आणि बेकायदेशीर कामांसाठी नगर भूमापन कार्यालयामध्ये पैसा बोलता आहे, अशी स्थिती निर्माण झालेली आहे। शहरातील मालमत्ता धारकांचा या कार्यालयाशी संबंध येत असतो। मालमत्तेवर नाव लावणे, क्षेत्र दुरुस्ती करणे आदी प्रकरणांमध्ये या नगर भूमापन कार्यालयाने भ्रष्टाचाराचा तर कळसच गाठला आहे। अशाच एका प्रकरणात गैरकारभाराचा प्रकार उघडकीस आला आहे। देवपुरातील मोचीवाडा या ठिकाणी महावीर लक्ष्मण मोची यांना सरकारकडून एक प्लॉट बहाल करण्यात आला होता। सिटी सर्वे 4782 यावर प्लॉट नंबर 144 हा महावीर मोची उर्फ जव्हारकर यांना सरकारने दिला होता। त्यांना वारस म्हणून 2 मुलं होते, एक राजू जव्हारकर आणि दुसरा अशोक जव्हारकर। सध्या या प्लॉटवर राजू जव्हारकर हे वास्तव्य करीत आहेत। महावीर मोची यांचे मोठे चिरंजीव राजू जव्हारकर यांचे नाव न लावता त्यांचे 10 लहान बंधू अशोक जव्हारकर आणि ज्यांचा काहीही संबंध नसताना असे त्यांचे चुलत भाऊजाई निर्मला मोची यांचे नाव नगर भूमापन कार्यालयाने लावून मोकळे झाले आहे। आपल्यावर अन्याय झाला म्हणून राजू जव्हारकर यांनी गेल्या 16 तारखेला आमरण उपोषण केले, मात्र अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या समक्ष त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले। या उपरी त्यांचे नाव लावण्यात आले नाही तर ते भविष्यात आमरण उपोषण करतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे। मात्र या प्रकरणाच्या संदर्भात आम्ही स्वतः नगर भूमापन अधिकारी सन्माननीय वाघमोडे साहेब यांना भेटलो आणि या प्रकरणाच्या संदर्भात आपल्या कार्यालयातर्फे काय कारवाई करण्यात येत आहे असे विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही पद्धतीचे उत्तर देण्यास सपशेल इन्कार केला। संदर्भात राजू जव्हारकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत काय म्हणाले ते आता आपण पाहूया। मी जगन्नाथ पैकुलाल बर्वे, उपोषणाला बसणारे जे आहेत ते आमच्या समाजाचे राजू महावीर जव्हारकर उर्फ मोची, प्लॉट नंबर 144 हे महावीर लक्ष्मण मोची यांना मिळालेला आहे व प्लॉट नंबर 12 हा प्लॉट मोतीलाल लक्ष्मण मोची यास मिळालेला आहे। हे दोघं भाऊ होते। मोतीलालच्या प्लॉटवर निर्मलाबाईचं नाव ऑलरेडी लागलेलं आहे 12 नंबरला, तरी देखील तिने म्युन्सिपालिटी टॅक्सची पावती खाडाखोड असलेली ती भूमापन अधिकाऱ्यास दाखवून आणि अपील करून तिने स्वतःचे नाव लावून घेतले आणि राजू महावीर जव्हारकर यांनी ऑब्जेक्शन घेतला। अशोक जव्हारकर हा राजू जव्हारकरचा लहान भाऊ, हे लहान भाऊ यांचा आणि ती चुलत भाऊजाई या दोघांनी संगनमत करून स्वतःचे नाव लावून घेतले। तशी ऑर्डर सिटी सर्वे ऑफिसरने करून दिलेली आहे आणि यांना डावलण्यात आलेला आहे जाणून बुजून। यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आणि यांना डायरेक्ट सांगून दिलं की जर मी तुमचं नाव लावतो तर मी सस्पेंड होऊ शकतो किंवा घरी बसू शकतो आणि मला आता तुमचं नाव लावता येणार नाही। म्हणून त्या गोष्टीला आम्ही तरीही पुष्कळ त्यांच्या रावण्या केल्या। विशाल साळवे वकील यांच्या समक्ष बाभड साहेब यांनी हात जोडून सांगितले का जव्हारकर बाबा
तुम्ही फार म्हातारे आहात, 71 वर्ष वय आहे, तुमच्या वयाप्रमाणे आम्ही जगतो का नाही जगतो, परंतु तुम्ही अजून लढा दूर आलेले आहेत, रोज येत आहेत ऑफिसला, आम्हाला बरं वाटत नाही, तरी मी तुमचं नाव लावून देतो, तुमचं काम करून देतो, तुम्ही काही काळजी करू नका. याच्या उपरांत देखील त्यांनी यांचं नाव डावलून दिला, म्हणून आम्हाला आमरण उपोषणाला बसावं लागलं. एकदम 420 प्रमाणे दाखल होऊ शकतो, परंतु मागणी एकच आहे की निर्मलाबाई जवारकरचं नाव कमी करण्यात यावं आणि ह्या दोघा भावांच्या नावावर सदर प्लॉट 144 हे लावण्यात यावा. मी राजीव महावीर जवारकर, जयपूर धुळे, सिटी 2782 प्लॉट नंबर 144 वर नाव लावण्यासाठी उपासनेला बसलो होतो. तिथून ऑर्डर आली की बरं तुम्ही उपासना कॅन्सल करून द्या, तुमचं नाव लावून देतो. पहिले हवालदार आला, नंतर वकील आला. वकील म्हणे आपलं ऑर्डर झाली तुमची, म्हणे आता तुम्ही उपासना नको बस. तर आम्ही उठून गेलो. पण आता लावतो की नाही लावता येतं त्यांच्यावर, नाही लावलं तर परत मी उपासनेला बसणार. आता उपासना सोडणारच नाही. मग